नमस्कार बालमित्रांनो, मी दिलीप शामराव नवखरे, विषय सहायक मराठी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। विषय मराठी, इयत्ता पहिली, घटक वाचन पाठ 3। तर विद्यार्थ्यांनो, चला शिकूया, मजा करूया। तर आज आपण वाचन पाठ 3 याविषयी माहिती बघूया। वाचन पाठ 3 बाबत आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत। वाचूया। चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करूया व वाचूया। तर या ठिकाणी काही चित्र असणार आहेत आणि काही वाक्य असणार आहेत। तर या दोघांचा विचार करून वाक्य तयार करायचं आहे आणि बोलायचं आहे किंवा वाचायचं आहे। बघूया, पहिला वाक्य आहे, गावाजवळ, त्या ठिकाणी रिकामी जागा आणि होत आहे। तर या ठिकाणी बघा, एक चित्र आहे। बघा काय दिसते तुम्हाला चित्रामध्ये, म्हणजे कशाचे चित्र असेल? तर या चित्राचं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे किंवा वाचन करताना या चित्राच्या ठिकाणी नाव वाचन करून वाक्य पूर्ण करायचं। बघा, गावाजवळ काय म्हणता येईल सांगा बरं? ओढा होता। बघा बरोबर, गावाजवळ ओढा होता। दुसरा वाक्य बघूया, त्याला सलग बघा। आता या ठिकाणी दुसरा वाक्य दिलं आहे, तर मासे होते। या ठिकाणी बघा एक चित्र आहे, सेम पहिला जसा चित्र होता तसा दुसरा पण चित्र आहे। मग काय चित्र असेल? आता आपण म्हटलं कशा चित्र आहे? ओढा, बरोबर आहे। पण लिहिताना काय लिहायचं? मग आता बघा या ठिकाणी बघा, ओढ्यात मासे होते। ओढ्यात काय होते? मासे होते। अगदी बरोबर। तिसरं वाक्य बघूया। बघा तिसऱ्या वाक्यात सुद्धा या ठिकाणी सुटलेली जागा आहे आणि फार चपळ होते असं लिहिलं आहे। बघा आता सुटलेल्या जागी ठिकाणी एक चित्र आहे। बघा बघा चित्रात काय दिसत आहे? याचा अर्थ काय होते? मासे फार चपळ होते। काय होते? मासे फार चपळ होते। चौथा वाक्य बघूया, राजूला पकडायचे होते। चित्रात बघा काय दिसते? काय पकडायचे असेल राजूला? अगदी बरोबर, काय पकडायचे होते? राजूला मासे पकडायचे होते। राजूला काय पकडायचे होते? मासे पकडायचे होते। आता पाचवं वाक्य बघूया, पकडता पकडता तोलच गेला। या ठिकाणी चित्र आहे। बघा कशा चित्र आहे? बरोबर, ओला झाला। या ठिकाणी परत चित्र दिला, चित्रा ठिकाणी काय लावायचं आहे? मग माशांबरोबर ओला झाला। म्हणजे पकडता पकडता त्या राजूचा तोल गेला आणि माशांबरोबर काय झाला? ओढ्यात पडून तो ओला झाला। मग दोघांनाही हसू आले। त्यांच्यासोबत जे मित्र होते ते त्याला पाहून हसू लागले, कारण तो ओढ्यात पडला होता। बघा, वाचन पाठ 3 तारखेला आपण काही चित्र, काही वाक्य यांची मदत घेऊन आपण या ठिकाणी वाक्य तयार केले। बघा, गावाजवळ ओढा होता, ओढ्यात मासे होते, मासे फार चपळ होते, राजूला मासे पकडायचे होते, पकडता पकडता तोलच गेला, माशांबरोबर तो ओला झाला, मग दोघांनाही हसू आले। अशा प्रकारे हा एक छोटासा वाचन पाठ 3 आपण तयार करून घेतला। छान। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वाचन पाठ 3 तयार करून वाचून समजून घेतलं। धन्यवाद बालमित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।